तर राज्यामध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढलाय। अनेक भागात तापमानाचा पारा 40च्या पुढे गेलाय। पुढचे 2 दिवस राज्यात उकाडा वाढण्याचा अंदाज आहे। 17 एप्रिलला राज्यात अर्ध्या राज्यात किंवा उष्णतेची लाट येऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअसने तापमान वाढेल असाही अंदाज व्यक्त होतोय। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने 3 व्यापक एसओपी म्हणजे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। राज्य उष्णता कृती आराखडा आणि हवामान खात्याच्या इशाऱ्यांच्या आधारे उपाययोजना करण्यात आल्या आहेत। धार्मिक वादाला तोंड, आरोपित तरुणाकडनं लव जिहादचं जाळं। भाजपचा आरोप तर सर्व तक्रारदार मुस्लिम, अल्पसंख्याक आयोगाचा दावा। हिंदू घरातल्या सगळ्या राजकारण्यांनीच मोठं केलं। अंजली दमान यांचे शिंदे, चाकणकर, जयंत पाटलांसह अनेकांवर गंभीर आरोप। तर बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीवरूनही खरातकडे बोट। महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे हवेत, जमिनीवर डोळा ठेवणारे गुजराती नको। दादरच्या कार्यक्रमात राज ठाकरेंचं वक्तव्य, खरात प्रकरणावरही भाष्य। महिला आरक्षण विधेयकासोबतच लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे दिल्लीतलं वातावरण तापलं। महिला आरक्षणाला नव्हे तर आरक्षण आणण्याच्या पद्धतीला विरोध। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसची भूमिका। अमेरिका विरुद्ध इराणमधली शस्त्रसंधी आणखी 2 आठवडे वाढण्याची शक्यता, मात्र हल्ले सुरूच। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।